कंपितुमर्हसि धर्म्याद्युद्धात् श्रेयोऽन्यत्रियश्च न विद्यते स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियश्च न विद्यते स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियश्च न विद्यते। धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर ऐन युद्धाच्या प्रसंगामध्ये अनाठायी असा अंतकरणात मोह निर्माण झाल्यामुळं अर्जुन हे युद्ध करणं तत्वतः धर्माला अनुसरून असताना देखील हे धर्माच्या विरुद्ध आहे अशा प्रकारचा अर्जुनाची चुकीची धारणा झाल्यामुळं तो युद्धापासून परान्मुख होऊ पाहतो। तेव्हा भगवान परमात्माला तो जेव्हा शरणागत होतो आणि अगोदर समर्थन करतो की माझंच बरोबर आहे, नंतर पुन्हा सांगतो की मला काही सुचत नाही आणि पुन्हा भगवंतांनी सांगितलं की हे तुझं चुकीचंच आहे असं सांगितल्यावर पुन्हा म्हणतो की माझं खरंच आहे। अशा प्रकारचा आग्रहाने न योत्स्य इति गोविंद, मी युद्ध करणार नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा भगवंताचं अर्जुनावर असणारं अत्यंत प्रीती किंवा नारायणाची नरावर असणारी अत्यंत प्रीती, त्या प्रीतीपोटी माझ्या अर्जुनाला जेणेकरून यथार्थ अशा प्रकारचा हा उमजे आता कवणे परी कैसेनी धीरू स्वीकारी, यासाठी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका या न्यायाने भगवान परमात्मा कटिबद्ध किंवा सज्ज होऊन या ठिकाणी अर्जुनाला उपदेश करतात आणि त्या उपदेशाला प्रारंभ करताना प्रथम अशोचानन वशोचस्तोमपासून तर देही नित्यम अवध्यो यम इथपर्यंत ह्या 19 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला उपदेश केला आणि तो संपूर्ण उपदेश तत्वज्ञानाचा केला, आत्मज्ञानाचा उपदेश केला। परंतु आत्मज्ञानाचा उपदेश केल्यानंतरही अर्जुनाच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा याला हा उपदेश अंगीकार करून अर्जुन समाधानाला शांतीला प्राप्त झाला असं दिसलं नाही। त्याचं मन अजूनही अशांतच आहे असं जेव्हा भगवंताच्या लक्षात आलं तेव्हा काय करावं याविषयी भगवंतांनी जो विचार केला आणि तो विचार करताना तत्वज्ञान तर सांगितलं, वास्तविक काय आहे की आपण एक दिवस थोडं चिंतन केलं होतं। शास्त्रामध्ये अन्योन्याश्रय नावाचा दोष सांगितलेला आहे। हे एकाचं एक दुसऱ्यावर अवलंबून असणं याला म्हणतात अन्योन्याश्रय। स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एक मनुष्य शौचावून आला तर तांब्या विसरला, तेव्हा त्याला विचारलं की साधारणतः तुम्ही शौचाला कुठे गेले होते, तर त्याने सांगितलं जिथं तांब्या विसरला तिथं, आणि तांब्या कुठं विसरला, जिथं शौचाला गेलो होतो तिथं। असं जर म्हटलं तर मनुष्याला कधीतरी शोध लागेल का तांब्याचा? तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय अर्जुनाची निस्संदेहपणे या युद्धामध्ये प्रवृत्ती होणार नाही। आणि युद्धामध्ये प्रवृत्ती झाल्याशिवाय ते कारण का जर त्याला आत्मज्ञान व्हायचं असेल तर आत्मज्ञान होण्यासाठी का त्याला अंतकरणाची शुद्धी पाहिजे, आणि अंतकरणाची शुद्धी जर व्हायची असेल तर त्यासाठी त्यांनी कर्माचं आचरण केलं पाहिजे। मग आता कर्माचं आचरण अर्जुनाने जर करावं तर तत्वज्ञान सांगावं आहे की नाही? तर भगवंतांनी तत्वज्ञान सांगितलं, पण तत्वज्ञान सांगितल्यानंतरही ज्या अर्थी अर्जुन समाधानाला प्राप्त होत नाही किंवा निशंक होत नाही, याचा अर्थ युद्धातून परान्मुख होण्याविषयी त्याचा आग्रह आहे। वास्तविक युद्ध करणं हे धर्माला अनुसरून आहे आणि तो काय म्हणतो मी धर्मयुद्ध करणार नाही, उलट याला धर्मयुद्ध नाही हे अधर्मयुद्ध आहे असं तो सांगतो। म्हणजे अर्जुनाचा आग्रह आणखी बळकट झालेला आहे आणि त्यालाच म्हणतात दुराग्रह। अर्जुनाच्या ठिकाणी हा आग्रह झालेला आहे आणि असं आहे का बुद्धेर फलम अनाग्रह। जर तत्वज्ञान ऐकलं असताना अर्जुनावर जर याचा परिणाम झाला असता तर अर्जुन युद्ध करायला प्रवृत्त झाला असता, कारण तत्वज्ञानाचं फल काय आहे की त्या मनुष्याचा कोणताही आग्रह राहत नाही आणि अर्जुनाच्या ठिकाणी आग्रह आहे। तर हे दुराग्रह आहे
तर याचं कारण असं आहे की जरी तत्त्वज्ञान ऐकलं तरी त्या तत्त्वज्ञानाचं फल प्राप्त जर होत नसेल तर याचा अर्थ मध्ये कोणता तरी प्रतिबंध आहे. या ठिकाणी अग्नी धडधड अग्नीची ज्वाला पेट घेत आहे आणि तो मनुष्य त्याच्या अग्नीवरून निखाऱ्यावरून पायी जातो. याचाच अर्थ असा आहे की ते निखारे त्याला काही परिणाम करत नाही. याचा अर्थ अग्नी म्हटलं की त्याच्या ठिकाणी अग्नी हा भाजणारच आणि हा तर भाजत नाही. याचा अर्थ मध्ये काहीतरी अग्नी प्रतिबंधक ना मणी तिथं ठेवलेला असला पाहिजे आणि त्या मण्यामुळं त्याला तो काही दग्ध करू शकत नाही. प्रतिबंध आहे. अग्नीच्या ठिकाणी भाजणं हा धर्म असताना जर उपयोग होत नाही तर तिथं प्रतिबंध मानलाच पाहिजे. तसं अर्जुनाला काहीतरी प्रतिबंध आलेला आहे आणि ते प्रतिबंध असे आहेत की भूतभावी आणि वर्तमान प्रतिबंध आहे. त्याच्यामध्ये विषयासक्ती, बुद्धिमांद्य, विपर्य, दुराग्रह अशा प्रकारचे प्रतिबंध आहेत. म्हणून त्या मनुष्याला जरी तत्त्वज्ञानाचं श्रवण केलं तरीसुद्धा त्याला फल मात्र काही प्राप्त होत नाही. कारण तत्त्वज्ञान झालं तर त्याचं फल असं आहे की तत्त्वज्ञान झाल्या क्षणाच्या अव्यवहित उत्तरक्षणी त्याला निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती होते. आणि अर्जुनाला तर काही झाली, तत्त्वज्ञान तर ऐकले आणि तसं तर काही झालेलं नाही. उलट अर्जुन आपल्या बुद्धीचं समर्थन करतो. याचा अर्थ काय? दुराग्रह आहे. हा काहीतरी प्रतिबंध आहे आणि हा प्रतिबंध जर त्याचा दूर झाला तर, कारण भगवंताचं पहिल्यापासून ठरलं आहे की हा उमजे आता कैसेपरी, याला आत्मज्ञान तर झालंच पाहिजे. आत्मज्ञाना वाचून याचं खरंच समाधान होणार नाही. यासाठी भगवान म्हणतात की आता याला तर उपयोग होत नाही. याचं कारण काय आहे की हे आत्मज्ञानाचं फल काय मिळत नाही तर अंतःकरणाची शुद्धी झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. आत्मज्ञानाचं फल का मिळत नाही? आनंद. तर आत्मज्ञान यथार्थ रीतीनं झालं नाही. आत्मज्ञान जर का होत नाही तर अंतःकरणाची शुद्धी झाली नाही. आणि अंतःकरणाची शुद्धी का होत नाही तर या ठिकाणी त्यांनी निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं नाही. अशा प्रकारचं फलबल कल्प्य आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो की अर्जुनाला हे तत्त्वज्ञान अगोदरच भगवंतांनी त्याला निष्काम कर्मयोग सांगायचा होता, त्याला अगोदर तत्त्वज्ञान का सांगितलं? अशा प्रकारची स्थिती. बरं, अर्जुन त्याच्या ठिकाणी विषयासक्त होता का? नाही, अर्जुनाच्या ठिकाणी विषयासक्ती नव्हती. अर्जुन हा वैराग्यवान, आपलं भिक्षा मागता भली असं जे अर्थी म्हणतो त्या अर्थी त्याला विषयाची आसक्ती आहे का? नाही. बरं, अर्जुनाच्या ठिकाणी बुद्धिमांद्य आहे का? अर्जुन हा चतुराचा चतुर आहे, अत्यंत चतुर अशा प्रकारचा आहे. बरं, त्याच्या अंतःकरणात पाप वासना आहे का? त्यांनी शाप पत्करला पण पाप पत्करलं नाही उर्वशीचं. तो नपुसक होऊन 1 वर्षभर राहिला पण त्यांनी पाप पत्करलं नाही. असा हा निष्पाप आत्मा आहे, अंतःकरणाचा अर्जुन आहे. आणि मग ह्या अर्जुनाला बोध कसा काय झाला नाही? तर याचा अर्थ हा बोध झाला. आपण पहिल्यांदा चिंतन केलं होतं, एक साधारण मोह आहे आणि दुसरा असाधारण मोह आहे. तर साधारण मोह हा सर्वांनाच असतो, आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान नसणं. परंतु हा जो मोह आहे हा ह्या ज्ञानाने अर्जुनाचा दूर झाला, परंतु निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती होत नाही. मग याचा अर्थ अर्जुनाचं मनही शुद्ध होतं तर त्याला का नाही झाली? जरी निष्प्रतिबंध आनंदाच्या अनुभूतीसाठी अर्जुनाला प्रतिबंध मानावाच लागतो, पण याचा अर्थ अर्जुनाचं चित्त अशुद्ध होतं आणि त्यामुळं त्याला हे ज्ञान झालं नाही असं नाही. त्याला ज्ञान झालं परंतु हे ज्ञान कार्यकारी झालं नाही, फलद्रूप झालं नाही. ज्ञानाचं फल काय आहे? समाधान. जर ज्ञान ऐकलं, किती ज्ञान सांगितलं आणि फोडिली गोवरी ऐसा दिशे तोंडावरी असं असला तर त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? स्वामी महाराज सांगायचे, नेदी चित्ता शांती आईशी विद्या काशाला. ज्या विद्या ऐकली आणि त्याला जर शांती प्राप्त झाली नाही, त्याला उपरम प्राप्त झाला नाही, समाधान रम्य प्राप्त झालं नाही, शांती प्राप्त झाली नाही तर तो बोध काय उपयोगाचा? म्हणून या ठिकाणी जो हा आत्तापर्यंत केलेला जो उपदेश आहे याने साधारण मोह निवृत्त झाला, तरी असाधारण मोह चालू प्रसंगामध्ये युद्धाचा प्रसंग आहे आणि या युद्धाच्या प्रसंगापुरताच अर्जुनाला मोह झालेला आहे. आणि तो मोह कोणता? तर त्या ठिकाणी त्याला खरा धर्माचा विसर पडलेला की हे युद्ध धर्मयुद्ध आहे, हे करणं उचित आहे. जर त्याला आत्मज्ञान झालंच होतं तर त्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे की आपल्याला धर्म आणि ब्रह्म
ह्या दोन गोष्टी फक्त वेदानेच कळून येतात. मग वेदाचा उपदेश म्हणजे ब्रह्माचा उपदेशच आत्तापर्यंत केलेला आहे. त्यांनी जर ब्रह्माचं यथार्थ ज्ञान झालं तर क्षत्रियांनी युद्ध केलं पाहिजे हा धर्मशास्त्राचा नियम सांगणारे कोण आहे? वेदच आहे. तेव्हा हे त्याच्यावर आणि वेदाप्रमाणे आता वास्तविक अर्जुनाला हे काही शास्त्राचं ज्ञान नव्हतं असंही नाही. अर्जुनाच्या शंका जर आपण पाहिल्या गीतेमध्ये तर अर्जुनाला शास्त्राचंही ज्ञान आहे आणि एवढा असूनही अर्जुन म्हणतो का मी युद्ध करणार नाही. म्हणजे याला काय झालं, याचा दुराग्रह झाला. आणि हा दुराग्रह कोणत्या रीतीनं झाला तर ज्या दुराग्रहाचं कारण की हे जे युद्ध आहे हे युद्ध धर्मयुद्ध असताना अधर्मयुद्ध आहे आणि हे न करणंच उचित आहे. अनुचिताला तो उचित समजू लागला आणि यामुळं त्याच्या चित्ताला जे आत्मतत्व यथार्थ ग्रहण व्हायला पाहिजे आणि त्याच्यापासून आनंदानुभूती व्हायला पाहिजे अव्यवहित उत्तरक्षणी ती काही होईना आणि त्यामुळे त्याच्या चित्ताची प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर काही दिसेना. हे पाहून भगवंताने त्याला आता इथून पुढे कर्माचा उपदेश सुरू केला. कर्माचा उपदेश म्हणजे चित्ताच्या शुद्धीसाठी केला. तो ज्याला असाधारण मोह म्हणतो आपण, त्या असाधारण मोहामध्ये चित्ताची शुद्धी झालेली असू शकते तरीसुद्धा दुराग्रहामुळं किंवा एखादा तात्कालिक स्वरूपाचा कोणताही दोष उपस्थित झाला तर ते चित्त पुन्हा मलिन होतं. मलिन होतं म्हणजे काय, आत्मतत्वाचं ज्ञान तर त्याला झालेलं असतं तरीसुद्धा त्या चित्ताला आत्मतत्वाचा आनंद, जो आनंद अभिव्यक्त व्हायला पाहिजे तो आनंद अभिव्यक्त होत नाही. म्हणून या ठिकाणी भगवंताने अर्जुनाला पुन्हा दुसरा हा कर्माचा उपदेश सांगितलेला आहे. कर्माचा उपदेश अर्जुनाला तशा प्रकारची चित्तशुद्धी होण्यासाठी सांगितला नाही. फक्त दुराग्रहादी हे जे दोष आहेत अर्जुनाच्या ठिकाणी, हा दोषामुळं त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मतत्व यथार्थ रीतीनं अभिव्यक्त होत नाही. चित्त शुद्ध असू नये. जसं पाणी गढूळ असलं तर त्याच्यात प्रतिबिंब पडतच नाही किंवा फारच अस्पष्ट दिसतं, आहे की नाही. आणि जर पाणी शुद्ध असलं, आता ते गढूळ आहे का, नाही, तरी त्या पाण्यामध्ये कधी कधी प्रतिबिंब स्वच्छ रीतीनं आपल्याला दिसत नाही. त्या कारणाचा विचार केला तर काय लक्षात येतं, त्या ठिकाणी सुटलेला जो वारा आहे त्या वाऱ्यामुळे ते पाणी हलत राहतं. पाणी स्वच्छ आहे पण स्थिर नाही. तशी अर्जुनाची अंतःकरणवृत्ती जी चंचल झाली होती त्या चंचल अंतःकरणवृत्तीमुळं ती अशुद्ध नव्हती. तेव्हा त्याच्या चित्ताचा हा झालेला चंचलपणा, त्याच्या चित्तामध्ये असणारा काय दुराग्रह, आहे की नाही. या ठिकाणी अर्जुनाची बुद्धी मान्य नाही, विषयासक्ती नाही, या ठिकाणी विपर्यय दुराग्रह त्याच्या ठिकाणी झालेला आहे. धर्मयुद्धाला अधर्मयुद्ध समजतो हे त्याचा काय आहे, विपर्यय आहे. आणि तेच बरोबर आहे हा त्याचा काय आहे, आग्रह आहे. आणि हे काय करावं काय करू नये याच्याविषयी त्याच्या चित्ताचा निर्णय झाल्यामुळं चित्त चंचल झालेलं आहे. त्यामुळं त्याला जरी हे आत्मज्ञान, जसं भस्मामध्ये किती पाणी टाकलं तर भस्म कधी प्रदीप्त होत नाही, त्याप्रमाणे काय अर्जुनाच्यावर त्या उपदेशाचा परिणाम होताना दिसला नाही. आणि म्हणून भगवान अर्जुनाला त्याचा, आता जर अर्जुनाला हे इथून पुढं सांगितलेलं तत्त्वज्ञान आणि ते तत्त्वज्ञान होऊन अर्जुनाचा आग्रह जर सुटला तर त्याला ब्रह्मज्ञान करून घ्यायचं का, त्याला ब्रह्मज्ञान झालेलंच आहे, ब्रह्मज्ञान झालेलंच आहे. आता फक्त ब्रह्मज्ञानाचं फल त्या ठिकाणी निरुद्ध झालेलं आहे. आणि ते कशामुळं निरुद्ध झालेलं आहे तर या अशा प्रकारच्या चित्ताच्या दोषामुळं. म्हणून जसं आपण म्हणतो ना, भांडं किती स्वच्छ असलं आणि जर आपण 2 महिन्यांनी ते घर उघडलं तर पुन्हा आपल्याला भांडं घासावं लागतं की नाही, पुन्हा भांडं घासावं, त्यात कुठं ना कुठून थोडी तरी धूळ जमलेली असते. तसं हा अर्जुनाला जरी ब्रह्मज्ञान झालं असलं तरी ह्या युद्धप्रसंगाने अर्जुनाला मोह प्राप्त झालेला आहे. आणि जो मोह आत्मज्ञानाचं फल त्या फलाला निरुद्ध करतो. पण तो मोह साधारण मोह नाही, तो काय आहे, असाधारण मोह आहे त्याचा युद्धासंबंधाने. आणि ह्या असाधारण मोहाची एकदा निवृत्ती झाली का अर्जुनाला पुन्हा अशोचानन वशोचस्त्व म्हणावं लागेल का, देही नित्यवध्योयम हे म्हणावं लागणार नाही, अशी ह्या ठिकाणची स्थिती आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना अनेक प्रकारच्या शंका ज्या आहेत ना, त्या शंका आपल्याला येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की याची सुटका होत नाही. किंवा हे जे ज्ञानोबरायांनी केलेलं चिंतन आहे
हे चिंतन कुठंतरी शास्त्र सिद्धांताच्या विरुद्ध तर नाही ना असं आपल्याला वाटतं, किंवा याच्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण झालेलं नाही. जसे जसे संस्कृत टीकाकार भाष्यकार वगैरे पदापदाला घेऊन ते करतात. इथं काय आहे, पदाच्या घेण्यापेक्षा पदाची कोरं न सांडली. पदाचे कोरसुद्धा ज्ञानेश्वर महाराज सांगत नाहीत, परंतु भगवंताचा आशय आणि मनुष्य जीवनासाठी अध्यात्मामध्ये असणाऱ्या आवश्यकतांची पूर्तता या ठिकाणी या ग्रंथामध्ये केलेली आहे. पण मोठ्या मोठ्या विद्वानांना देखील ही गोष्ट लवकर लक्षात येत नाही. सकाळी फोन आला होता स्वामीजींचा, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी काही बोलणार आहे ते तुम्ही ऐकून घ्या आणि नंतर मला सांगा. तर त्यांनी काय सांगितलं की संन्याशाने ज्ञानेश्वरी वाचावी की न वाचावी. तर मी म्हटलं उलट संन्याशांचा ज्ञानेश्वरीमध्ये अधिकार आहे. तर ते म्हटले हे तुम्ही म्हणता, पण समजा मग संन्याशाने चिंतन केलं आणि त्याला ज्ञानेश्वरीमध्ये काही शंका आल्या तर. मी म्हणलं महापुरुषांना विचाराव्या, किंवा संन्यासाचा इतका अधिकार आहे की संन्यासी जर त्याला तत्त्वज्ञान संपन्न असेल तर तो निश्चित याच्यामध्ये समन्वयाची दृष्टी घेऊ शकेल, याच्याबद्दल काय. ते म्हणे पण समजा ज्ञानेश्वर महाराजांचं मत आपल्या सनातन जी परंपरा आहे त्या वेदांत परंपरेच्या कुठं विरुद्ध वाचलं तर त्याचा आम्ही उच्चार करू शकतो का, असं ते म्हटले. तर मी म्हटलं त्याचा उच्चार करायचं कारण नाही, पण विरुद्ध वाटलेले आहे ते, विरुद्ध नाही ना. विरुद्ध जर असलं तर मग विरुद्ध सांगा तुम्ही, तर त्याच्यामध्ये विरुद्ध नाही. पण ते म्हणे मग त्या विरोधाचा परिहार आमचा कोणी करणार. तर मी त्यांना म्हटलं तुमच्या विरोधाचा परिहार तुम्हीच करू शकता. ज्या पुरुषाला तत्त्वज्ञान जर तुम्हाला कोणत्याही माध्यमातून शंकर तत्त्वज्ञान असो त्या माध्यमातून तुम्हाला जर झालं असेल तर तुम्हाला सगळ्यांचा समन्वय ब्रह्मसूत्राने केला आणि ब्रह्मसूत्राचं तुम्ही लोकांचं समाधान करून देता, तर तेच ब्रह्मसूत्राप्रमाणे त्यांनी ज्ञानेश्वरीतलं सर्व सामंजस्य होईल. आता कुठं कुठं जे मतभेद येतील तर ते मतभेद कशात येतील, या ठिकाणी एखाद्या मुद्रण दोष असेल, पाठभेद असेल तर तेवढ्यापुरतं एखाद्या वेळी तिथं ते चुकीचं आहे, पण त्याचा निर्णय लवकर होणार नाही. कुठं जर आपण त्याचं संशोधन दृष्टीनं पाठभेद मिळाला, तो अनुकूल असला तर त्या पाठावर आपलं समाधान होऊ शकतं. पण ते म्हणे एवढं करून आमची शंका दूर झाली नाही तर काय. त्यांना पुन्हा हेच उत्तर सांगितलं आम्ही काय सतामी संदेहपदेशु प्रमाणम अंतःकरण प्रवृत्तया. तुम्हाला जर शंका निर्माण झाली तर तुमचा जो आतला आवाज सांगेल तोच आवाज खरा आहे असं समजावं, असं भगवान कालिदाससुद्धा सांगतात याच्यामध्ये. मग ते म्हटले आम्ही ते जर शंका पाठवले तर काय हरकत आहे, त्याचं म्हणजे समाधान नाही, तुमच्या आज्ञेचं पालन म्हणून तुम्हाला जो आम्ही थोडं केलेलं स्पष्टीकरणाचं खरं भाष्य करणारे तुम्हीच आहे, तुम्ही त्याचं स्पष्टीकरण करू शकता. मग त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला की ते म्हटले की याचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये कुठंच त्रुटी अशी सापडणार नाही का. म्हटलं याच्यात काही संशयच नाही, त्रुटी किती कोणी काढली ते म्हणजे मग त्रुटी काढणाऱ्याला कळलं नाही असा याचा अर्थ आहे का. म्हणलं फार 100% त्याला कळलं नाही असाच त्याचा अर्थ आहे. जिथं ज्ञानोबारायांचे गुरु सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार ते सांगतात की देवाचे मनोगत दाविता हाशी मूर्त. जर ते सांगतात की भगवंताचं मनोगत तू खऱ्या अर्थाने सांगतो ज्ञानोबा, असं जर ज्याच्या गुरूंचं त्यांना त्याचं काय सर्टिफिकेट आहे, तर तिथं दुसऱ्या कोणी असला मानवी बुद्धी भ्रमप्रमादाग्रस्त तर त्या माणसाने केलेला आक्षेप हा ज्ञानोबारायांच्या ठिकाणी लागूच होत नाही. थोडक्यात काय, हे खरं तर एवढं सुद्धा ऐकायला नाही पाहिजे. ज्ञानोबारायण त्यांच्यामध्ये पुन्हा काही मतभेद असं नाही, जे खरं जीवनावश्यक कल्याणाचं आहे ते. एक गोष्ट आहे, एक पहिल्या अध्यायात आलेला असेल, कोण 18व्या अध्यायात झाला असेल, जसा ज्ञानोबारायांना तो विषय जाणवतो त्याप्रमाणे ज्ञानोबारायांनी कुठं लिहिलं. तुम्ही काय करता की अगोदरच घेऊन त्याचे मुद्दे वगैरे व्यवस्थित करून त्याचं स्पष्टीकरण संस्कृत ग्रंथकार करतात. ज्ञानोबारायांनी त्याच्यावर भर दिलेला नाही. त्या ठिकाणी विषय जसा येईल तसं ते सांगत गेलेत. त्यामुळे तुम्हाला त्याचा सगळ्यांचा समाहार एकत्र केला तर ज्ञानेश्वरीमध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. ज्ञानेश्वरीमध्ये शंका यायची नाही, आलेली शंका निराकरण करण्यासाठी ज्ञानेश्वरी. शंका येतील असं ज्ञानेश्वर महाराजांनी ठेवलं नाही. शंका जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत अध्यात्मातल्या जेवढे शंका येतील तेवढ्याही शंकाचं निराकरण ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये करतात. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा काही लोक म्हणायला लागले की मग जर भगवंताला अर्जुनाला कर्मयोगच सांगायचा होता तर मग अगोदर कर्मयोग सांगायचा ना, आहे की नाही. तर आता लोक काय सांगतात की पहिल्यांदा आत्मज्ञानाशिवाय मनुष्याचं समाधान होत नाही. आत्मज्ञान चित्तशुद्ध झाल्याशिवाय होत नाही, चित्तशुद्ध निष्काम कर्म झाल्याशिवाय
होत नाही आणि निष्काम कर्म झाल्याशिवाय तत्त्वज्ञान होत नाही आणि तत्त्वज्ञान झाल्याशिवाय मनुष्याकडून यथार्थ कर्म घडत नाही. मग आता दोन्हीपैकी कोणतं घ्यायचं असा प्रश्न आहे. अन्योन्याश्रय, तर त्याला आपण परवाच एक उदाहरण दिलं होतं. गाडी चालत नाही, स्टार्ट होत नाही, गाडी स्टार्टच होत नाही कारण ती गरम झाली नाही. आणि गरम कधी होईल? चालू झाली तर होईल, आहे की नाही? चालू झाली तर गरम होईल. मग काय करतात आपण? त्या गाडीला हळूच पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो, दोघं जण ढकलतात आणि त्याच्यामध्ये ती गाडी चालू होऊन जाते, आहे की नाही? तसं अर्जुनाला एक प्रकारचं ढकल स्टार्ट म्हणतात ना आपण. तर मग आता याचा अर्थ आत्मज्ञान होत नाही, याचा अर्थ चित्तशुद्धीचा अभाव आहे आणि अभाव असेल तर चित्तशुद्धी निष्काम कर्माशिवाय होत नाही. म्हणून अर्जुनाला या ठिकाणी निष्काम कर्म सांगायला सुरुवात केली. कशाही रीतीनं याचा संदीप महाराज हे ठीक आहे का, याचा जो काही दुराग्रहरूपी असणारा मालिन्य आहे चित्ताचं, हे जर दूर झालं तर अर्जुनाला तो मलदोष हा तत्त्वज्ञानाच्या फलाला कोणत्या प्रकारचा प्रतिबंध करील का? अर्थातच करणार नाही. ते काय त्यांनी लिहिलं, ते काय मनी धरिले मग ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेहाथी. आईच्या मनात जसं झाकलेलं प्रेम आहे, मुलावर रागावते, उन्हात मरू नको सावलीत मर. आता मरायचं तर कुठेही मरला तर काय हरकत आहे. तसं या ठिकाणी अर्जुनाचा हा प्रतिबंध दूर करण्यासाठी भगवान त्याला या ठिकाणी कर्मयोगाचा उपदेश करीत आहेत. नाही, ते म्हणले मी नंतर फोन करील, काही माझी व्हिडिओ पाठवेल किंवा असं म्हटले ते. आता त्यामुळं हे प्रकरण बदलेल. आतापर्यंत प्रकरण होतं तत्त्वज्ञानाचं निरूपण करणारं, आता हे प्रकरण बदललेलं आहे. आता प्रकरण सोपं आहे. याच्यामध्ये आत्मानात्मविवेक करायचा नाही, याच्यामध्ये धर्माचा विचार सांगितलेला आहे. मनुष्याने धर्माचरण कसं करावं, का करावं, याविषयीच्या सगळ्या शंका एकदम सरळ माऊलीने यामध्ये सांगितलेले आहे. माऊली म्हणतात, हे झालं का अर्जुना, पण स्वधर्मम अपि च अवेक्ष न विकंपितुम अर्हसि, धर्म्याद ही युद्धात श्रेय अन्यत क्षत्रियस्य न विद्यते. आता म्हणतात स्वधर्मम अपि, म्हणजे अर्जुन लागलं ना, ही गोष्ट धर्माच्या विरुद्ध होईल, युद्ध केलं तर अधर्म होईल आणि त्याच्यामुळं काय होईल, अधर्माने युद्ध केल्यामुळं गुरुद्रोहाचं वगैरे पाप लागेल, त्यामुळं आम्हालाही नरकाला जावं लागेल आणि ज्या कौरव मरण पावल्यामुळे त्यांच्या पत्न्या विधवा होतील, मग वर्णसंकर होईल, मग त्यामुळे सगळं कुलच्या कुल नरकाला जाईल आणि ही गोष्ट योग्य, युद्ध करणं योग्य नाही, असं जो काही अर्जुन आपली कैफियत भगवंताच्या पुढं मांडत होता, तर त्याप्रमाणे भगवान त्याला सांगतात, तुझे वाट सारखा स्वधर्म म्हणतो ना, तुला फार धर्माची काळजी आहे की नाही, धर्माच्या विरुद्ध आचरण करणं नको असं तुला वाटतं, तेव्हा मी तुला सांगतो, अरे बाबा, हे जे युद्ध आहे ना, ते स्वधर्मम अपि च अवेक्ष, स्वधर्म जरी आपण पाहिला, म्हणजे स्वधर्माच्या दृष्टीनं जरी हे युद्ध करावं की न करावं असा प्रश्न जो आहे, त्या प्रश्नाचं स्वधर्माच्या माध्यमातून आपण चिंतन केलं तर न विकंपितुम अर्हसि, तुला ह्या युद्ध करायचं या भीतीनं थरथर कापण्याचं कारण नाही, म्हणजे भय करण्याचं काही कारण नाही. न विकंपितुम अर्हसि, तू भय करण्याला योग्य नाही. कोणत्या दृष्टीनं? तत्त्वज्ञानाचं जाऊ दे, आता तू सारखा धर्माला पुढं करतो ना, धर्माला पुढं करतो, धर्माच्या विरुद्ध आचरण करता कामा नये आणि म्हणून युद्ध करायचं नाही असं तू त्याचं समर्थन करतोस. तर मी तुला सांगतो, आता अर्जुनाचा कसा संवाद सुरू झाला आहे भगवंताचा, ते म्हणतात, धर्म या दृष्टीनं जरी पाहिलं तरी हे युद्ध करणं हे तुला भयावह नाही, याच्यामुळे तुला भय, दुःख, क्लेश होण्याचं कारण नाही. आणखीन काय म्हणतात, उलट असं आहे का, हे जे प्राप्त झालेलं युद्ध आहे तुझ्या केलं तर तू अकल्याणाला प्राप्त होणार नाही, उलट एक तुला चांगली चालून आलेली ही संधी आहे. ती कशी? धर्म्याधी युद्धात श्रेय अन्यत क्षत्रियस्य न विद्यते, कारण क्षत्रियस्य जर कोणी हे जे चातुर्वर्णीय पद्धती आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जे 4 वर्ण आहेत, त्याच्यामध्ये जो क्षत्रिय वर्ण असेल आणि त्याला आज जे प्राप्त झालं, असं जर धर्मयुद्ध प्राप्त झालं तर त्या धर्म्यात युद्धात ही नामकारण
हे धर्माला अनुसरून प्राप्त झालेल्या युद्धापेक्षा क्षत्रियाला काय अन्यत न विद्यते, याला अन्यत श्रेय, अन्यत दुसरं त्याला कल्याणकारक. इथं प्रेय म्हणजे आम्हाला सांग, तुला काय वाटतं? तो म्हणतो इथं प्रेय प्राप्त होईल, राज्य वगैरे मिळतील, राज्यभोग मिळतील, पण कल्याण मात्र होणार नाही. भगवान काय सांगतात? या मी तुला प्रेयाचं साधन सांगण्यासाठी प्रवृत्तच झालो नाही. इहलोकातलं किंवा परलोकातलं सुखभोग मिळावे असं माझ्या मनात सुद्धा नाही. आपण नेहमी चिंतन करतो, वारकरी संप्रदाय किंवा गीता हा किंवा ज्ञानेश्वरी हा आपला जीवनग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातच मुळात निष्काम कर्मयोगापासून होते आणि त्या निष्काम कर्मयोगापासून होते आणि त्याची परिसमाप्ती ही नैष्कर्म्य दशेमध्ये होते. तेव्हा भगवान म्हणतात मी तुला हे श्रेयासाठी युद्ध करायला सांगतच, आपलं प्रेयासाठी तुला हे युद्ध करायला सांगतच नाही. जगात दोनच गोष्टी आपल्यापुढे, एक श्रेय आणि प्रेय, त्यापैकी अन्यत श्रेय हा न विद्यते. ह्या क्षत्रियाला दुसरं कल्याणकारक मोक्षप्राप्तीचं दुसरं साधन कोणतं नाहीच आहे. म्हणजे हे युद्ध जे आहे ही तुला चालून आलेली संधी आहे. हे अधर्मयुद्ध नाही, हे काय आहे? धर्मयुद्ध आहे. आणि धर्मयुद्धाच्या दृष्टीनं हां, शूद्राला आम्ही लढाईवर जायला सांगत नाही, ब्राह्मणाला हे युद्ध करायला सांगत नाही, आम्ही कोणाला सांगतोय? क्षत्रियाला. तेव्हा म्हणतात धर्म्याद्य युद्धात कारण धर्म्याद युद्धात क्षत्रियस्य अन्यत श्रेय, दुसरं काही कल्याणकारक न विद्यते. जगामध्ये स्वधर्माचरण करण्यापेक्षा दुसरी मनुष्याच्या कल्याणकारक अशी कोणतीच गोष्ट नाही. अर्जुन क्षत्रिय म्हणून त्याला सांगतात. याचा अर्थ प्रत्येक मनुष्याने आपल्या वर्णाश्रमा धर्मानुरूप जर आचरण केलं तर त्याला हळूहळू ते त्याच्या कल्याणाकडं, त्याला मोक्षाकडंच घेऊन जातं. पण ते कसं असलं पाहिजे? तर ते निष्काम असलं पाहिजे, कर्तृत्वाचा अभिमान नाही, फलाचा इच्छा नाही, आणि म्हणजे कर्तृत्वाचा मद नाही आणि फलाची इच्छा नाही. ईश्वरार्पण बुद्धीनं ते कर्म करणं, त्याच्यामध्ये सुख दुःख समेकृत्वा आणि लाभालाभऊ जयाज, त्याच्यापासून फायदा का तोटा होतो ते करत असताना आपल्याला काही शरीराधिकाला क्लेश होतात हा विचार नाही. ही वेदाची आज्ञा आहे, त्या आज्ञेप्रमाणे स्वधर्माचं, आपल्या वर्णाश्रम धर्माचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. असा जर मनुष्य कर्म करील ना, त्याला तत्त्वज्ञान झालं नसलं तरी तो अत्युच्च कोटीचा सुखी किंवा आनंदी असू शकतो. कारण जरी तत्त्वज्ञान झालं नसेल, फक्त त्याचं बीजभूत अज्ञान गेलं नाही, पण झोपेते माणसाला सुख असतं की नाही तसं. आणि हा तर काय आहे, त्या ठिकाणी ते ह्या शास्त्रावर श्रद्धा असणारा पुरुष जो आहे तर तो अत्यंत विषय नसताना सुख आहे की नाही झोपेत, तसं तत्त्वज्ञानालाही सुख आहे. आणि तसंच सुख जो मनुष्य कर्माचरण करतो योग्य रीतीनं तर त्याला काय सुख दुःख समान वाटते. कारण काय, सुख दुःख हे महत्त्वाचं नाही, वेदाज्ञा काय आहे? महत्त्वाचे आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. म्हणून अर्जुनाला सांगतात हे तुला युद्ध करणं ठीक आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की अर्जुनाला हे जे काही पुन्हा भगवंतानी अगोदर तत्त्वज्ञान सांगितलं तर म्हणजे ते काय वाया गेलं का? वायाला गेलं नाही, पण त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रतिबंध जो होता त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी कर्मयोग त्याला पुन्हा सांगितला. कारण आता दुसरं काही नाही, फलबलकल्प आहे. ज्या अर्थी अर्जुनाला आनंद होत नाही त्याचे प्रतिबंध आहे. आणि तो प्रतिबंध काय आहे? अधर्मयुद्धाला, आपलं धर्मयुद्धाला अधर्म समजणं हा प्रतिबंध आहे की नाही. तो प्रतिबंध निवृत्त गेला. जसं एखादी गाडी चालली गावाला आणि मध्ये एखादा दगड असला तर दगड असला ती गाडी जाऊ शकत नाही, आहे की नाही. आता त्या गाडीला दुसऱ्या गावाला नेण्यासाठी फक्त जर दगड काढला तर गाडी निर्वेद जाईल की नाही. का आता पुन्हा त्याला काही मागच्या मार्ग जे आहेत ते मार्ग पुन्हा त्याला दुरुस्त करायला जावं लागतं का? नाही, तो इथपर्यंत आलेलाच आहे. आता जो प्रतिबंध आहे तो प्रतिबंध फक्त दूर करायचा. तसा अर्जुनाचा या ठिकाणी असणारा असाधारण मोह, त्याच्या व्यक्तिगत अधर्माला, आपलं धर्माला अधर्म समजणं एवढाच असणारा त्याचा जो प्रतिबंध आहे तो प्रतिबंध परमात्म्याने पुढं त्याचा निवृत्त केलेला आहे. आणि परमात्मा त्याला जाणीव करून देतात. फार 16व्या अध्यायामध्ये सुद्धा तू कसा आहे तर तू दैवी संपत्तीने युक्त आहे. दैवी संपत्ती आणि काय
माश्युच संपदम दैवीम अभिजातोशी पांडव. तू घाबरू नको, तू दैवी संपत्तीमध्ये जन्मलेला आहेस, तेव्हा फक्त तू आसुरी संपत्तीकडे झुकू नकोस, तिकडे तू जाऊ नकोस. म्हणजे तुझा मार्ग जो आहे तो निर्वेद आहे असं त्याला सांगतात. आणि हे सगळं मनात धरून भगवान या श्लोकामध्ये सांगतात, स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितो मारसी धर्म्याद्य युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. आता बघा माऊली कसं सांगतात. माऊली सांगतात, तू आधुनिका न विचारीशी काय हे चिंतितो आहासी स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. आता हे वेळा जरी आपण सरळ पाहिल्या तरी लागतील, कोणाला काही वाटलं तर विचारा किंवा त्याचं आपण स्पष्टीकरण करू, नाहीतर सरळ घेऊ. मागच्या श्लोकात भगवान म्हणले, ए रवी तरी पार्था तुझं का नेनो न म्हणे चित्ता. अर्जुना मी तुला पहिल्यांदा सांगितलं तस्माद् युध्यस्व भारत, परंतु तरीसुद्धा मी जेवढं सांगतो तरी चित्ता न म्हणे, तुझ्या चित्ताला हे काही मान्य होत नाही. का होत नाही हे मलाही कळेना, पण मला एवढं मात्र कळतं, किडाळ हे शोचिता बहुती परी. परंतु काही जरी झालं तर तुझ्या बुद्धीमध्ये काहीतरी मालिन्य निर्माण झालेलं आहे अशा प्रकारचं आणि बहुती परी म्हणजे अनेक प्रकाराने तुझ्या मनाची स्थिती ही खालावलेली आहे, हिणावलेली आहे असं मात्र मला वाटतं. मग आता काय, तू आज बरं जाऊ दे, आता तुझ्या मनाची स्थिती खालावलेली आहे, हां ती धर्माच्या विरुद्ध दिशेने जात आहे. परंतु आता तुला मी इतकं सांगितलं तरी अजूनही का न विचारीशी, अजूनही तू का बरं विचार करत नाहीस. आणि काय हे चिंतितो आशी, आणि तू काय हे चिंतन करतोस, म्हणजे काय हे विरुद्ध चिंतन करतो की युद्ध मी करणार नाही, असं विरुद्ध चिंतन कसं काय करतो. आणि विरुद्ध चिंतन, अरे बापा स्वधर्म तो विसरलाशी, खरा स्वधर्म काय आहे तो उलट तुला काय झालेला आहे, त्याचा विसर पडलेला आहे. आणि तो स्वधर्म सांग जेणे तरावे, ज्या स्वधर्माने मनुष्य खरा तरुण जातो तो स्वधर्म जो आहे तो तू विसरून गेला. आणि ज्याच्यामध्ये मनुष्य नरकगामी होतो त्याला तू स्वधर्म म्हणून त्याच्याकडं मात्र तू त्याचं समर्थन करीत प्रवृत्त व्हायला लागलास अशा प्रकारचं सांगतात. या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातले, हे की युगची हे बुडाले जरी येथ तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे. तर म्हणतात कसं काय, तू काय म्हणतो हे कौरव मरतील, अरे ह्या कौरवा भलते झाले, ह्या कौरवांचं काही होते काय झाले. अथवा तुझची काही पातले किंवा तुझ्यावरही काही पातले, म्हणजे तुलाही कोणताही मोठा दुर्धर प्रसंग प्राप्त झाला की युगची हे बुडाले, किंवा सगळं हे युगच बुडालं, म्हणजे प्रलय काळच या ठिकाणी झाला, कल्पांत झाला. आता सगळ्या जगात प्रलय काळ ओढावला जरी येतं. ह्या युद्ध करत असताना कौरवांना काही झालं किंवा तू स्वतः तुला मरणाला युद्धामध्ये प्राप्त व्हावं लागलं किंवा त्या युद्धामध्ये जणू काही प्रलय काळ जरी ओढवला तरी स्वधर्म एक आहे. तरी ते म्हणतात या सगळ्याचा नाश होईल, पण धर्म हा काय आहे, अनादी अनंत असणारा हा जो धर्म आहे तो स्वधर्म एक आहे. माणसाला जो एक स्वधर्म म्हणजे आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी जन्मानुरूप जे काही वर्ण प्राप्त झालेला आहे, वर्णाश्रम पद्धती वेदाने सांगितलेली आहे, तो स्वधर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्त्रीचा स्वधर्म, पुरुषाचा स्वधर्म, ब्राह्मणाचा स्वधर्म, सेवकाचा स्वधर्म, मालकाचा स्वधर्म, हा जो स्वधर्म आहे वर्णाश्रम स्वधर्म. तर हे ज्याला ज्याला स्वधर्म एक आहे, स्वधर्म म्हणून एक आहे, तो सर्वथा त्याज्य नव्हे. तो सगळ्याचा त्याग म्हणजे आपल्या स्वकीयावर काही प्रसंग आला, आपल्यावर काही प्रसंग आला किंवा जगावर इतरांवर काही प्रसंग आला तरीसुद्धा स्वधर्माचा मनुष्याने त्याग करू नये. आणि तो सर्वथा त्याज्य नव्हे म्हणजे कोणत्याही प्रकारे त्याज्य नाही. म्हणजे केवढंही मोठं जीवनामध्ये संकट आलं तरी धर्मापासून च्युत व्हायचं नाही असं म्हणतात भगवान, सर्वथा त्याज्य नव्हे. आणि मग तरिजेल काय पाहे कृपाळूपणे. आणि असं जर आहे आणि एखाद्या मनुष्याला दया आली आणि म्हणतो की मग दयेमुळे माझे नातेवाईकांना मी मारतो आहे आणि मी युद्ध करणार नाही, असा कृपाळूपणा म्हणजे दया अंतकरणात ठेवली तर काय तरिजेल पाहे, तो तरेल काय, तरणार नाही. तरी जे तो माणूस तरुण जाईल काय. तुलाच विचारतो मी, धर्माच्या विरुद्ध जर दयेमुळं एखादा मनुष्य प्रेरित होत असला आणि वेदाचं तर तसं सांगणं नाही, अयोग्य अशा प्रकारची ही कृती आहे, असं असताना जर तो एखादा नाही पण माझ्या मनामध्ये दया निर्माण झाली, दया निर्माण होशील पण तू तरुण जाशील का,
युद्ध तरी पाहिजे कृपाळूपणे. कृपाळू दयेमुळं ह्याला काय आहे, काही लोकांचं अंतकरण द्रवीभूत दयाळू असतं आणि त्यामुळं ते एखाद्याला मदत करतात. परंतु या किंवा काहींचं सत्यवादी अंतकरण असतं म्हणून ते सत्य बोलत राहतात. परंतु हा जो विचार आहे हा विचार नीतिशास्त्राचा विचार आहे. परंतु नीतीचं जरी आपल्याला आचरण करायचं झालं तरी माऊली पुढं सांगणार आहे, धर्माशी नीतीशी सेच बरी. धर्म आणि नीती ह्या दोघांचं सायुज्य आहे. नीती हा स्त्रीलिंगी शब्द आहे, धर्म हा पुल्लिंगी शब्द आहे. आपल्या जीवनामध्ये धर्माचं नीतीबरोबर विवाहबद्ध करून आपल्या जीवनाची चर्या किंवा जीवनाचं आचरण असलं पाहिजे. केवळ नीतिशास्त्र जर त्यांनी सांगितलं धर्म जर नसेल जीवनात आणि किती नीती असेल तर याचा अर्थ काही लोक आहे ना नीतिशास्त्राला धर्म समजतात. धर्म म्हणजे वेदो विहिता धर्म. वेदाने ती गोष्ट सांगितलेली असली पाहिजे तर ती धर्मानुसारी नीती होते. आणि जर ती वेदाच्या विरुद्ध असेल तर अशी जी नीती आहे ती नीतीसुद्धा काय आहे, त्या ठिकाणी ती नीती विधुर आहे, म्हणजे आपले विधवा आहे. आणि एखादा धर्माचं खूप अनुष्ठान करतो पण त्याच्यामध्ये नीतीचं सामंजस्य नाही, तर नीतीविरहित असणारा धर्म हा पत्नी मेलेल्या विधुर पुरुषासारखा आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात तरी काय पाहिजे कृपाळूपणे. नाही पण मला दया आली, आपल्या बांधवांना मी मारलं नाही, हे नीतिशास्त्र तुझं झालं असं जरी तू मानत असशील तरीसुद्धा वास्तविक त्याच्यातही राजनीती जी आहे त्याच्या तुझं विरुद्धच आहे. परंतु त्या सुद्धा या ठिकाणी नीतिशास्त्र जे आहे हे नीतिशास्त्र मानत असेल कृपाळूपणाने दयाळूपणाने तरी काय पाहिजे तो तरुण जाशील काय, अर्थात तू कधीच तरणं शक्य नाही. म्हणून आपण नीतिशास्त्र आणि धर्म, उदाहरणार्थ आपण वडिलांचं वर्षश्राद्ध करतो आणि त्या दिवशी सगळ्यांना भोजन देतोच की नाही, त्या ब्राह्मणाकडून विधी करून त्यांना भोजन देतो, हे धर्मशास्त्राचं कृत्य आहे. मग एक मनुष्य काय म्हटला, आपल्याला 100 लोकांचं जेवण करतो ना आपण अनाथ आश्रमात विधवा आश्रमात ही अन्नदानासाठी पावती फाडून टाकू. ऐक ना, त्यांनी दिलं तर काय मिळेल. गणेश्वर शास्त्री नेहमी सांगत असतात तुम्हाला शून्य पुण्य मिळणार नाही. पुण्याचं पाप पुण्य ठरवणार कोण आहे, धर्मशास्त्र आहे का नीतिशास्त्र आहे? धर्मशास्त्र आहे. तुम्हाला त्याचं पुण्य मिळणार नाही. पाप लागेल का, लागल्याशिवाय राहणार नाही. कारण वडिलांचं वर्षश्राद्ध तुम्ही केलंच नाही ना, कारण धर्मशास्त्रात जसं सांगितलं तसं काहीच केलं नाही, पण करायला सांगितलेलं आहे आणि न केल्यामुळं पाप लागलं तुम्हाला. म्हणून ते ह्याच विचाराने ते काय सांगतात, जे काही विहित अशा प्रकारचं कर्म जे आहे ते जर तुम्ही केलं, कोणतं नित्यनैमित्तिक कर्म केलं तर काय होत नाही, पुण्य लागत नाही. पण न केल्यापासून काय लागतं, पाप लागतं. ते पाप तुम्हाला लागेल असं, म्हणजे वेदांत सिद्धांत ह्याचं खंडन करतो पण कर्मशास्त्र असं मानतं. तर म्हणतात काय अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समही. अर्जुन म्हणतो देवा, म्हणजे तुला काय वाटतं माझं हृदय द्रवीभूत झालं, दयेनं ओथंबलं, ऐकी नाही पाझरलं, तर असं पगळलं असं हे काय तुला काय वाटतं का मी पाषाण हृदय असावं का? अर्जुनाला असं अर्जुन भगवंताला म्हणेल. तर भगवान म्हणतात अर्जुना तुझे चित्त जरी द्रवीभूत झाले असे, तुझं जे चित्त आहे ना ते या ठिकाणी द्रवीभूत झालं म्हणजे प्रेमाने युक्त अशा प्रकारचं झालं. परंतु झालं पण कुठं झालेलं आहे, युद्धाच्या जागेवर. कोणत्या समय युद्धामध्ये असं होऊन चालणार नाही, त्या ठिकाणी वज्रासारखं हृदय असलं पाहिजे. आणि कुठं असलं पाहिजे, जिथं असलं पाहिजे तिथं. ज्या वेळेला तुमच्या घरी एखादा अनाथ दुर्बल आला आणि त्याला तुम्हाला तो जर अन्न करतो त्यावेळेला तुमचं हृदय पगळलं तर आहे, परंतु ज्या वेळेला शत्रू समोर येतो त्यावेळेला तुमचं हृदय कसं पाहिजे, वज्रासारखं कठीण असलं पाहिजे. आणि म्हणजे महापुरुषाचं हृदय जे असतं कुठेही द्रवीभूत होत नाही. त्यांनी सांगितलं काय, वज्रादपि कठोरानी मृदुनी कुसुमादपी लोकोत्तराणाम चेतांशी कोही विज्ञातुम अर्हती. लोकोत्तर जे पुरुष असतात त्यांचं वज्रापेक्षाही कठीण आणि फुलापेक्षाही कोमल हृदय असतं आणि ते कोणाला समजत नाही. कोही विज्ञातुम अर्हती, कोणीतरी विरळेच पुरुष अशा महापुरुषाचं खरं हृदय जाणू शकतात. मग इथं म्हणतात की अर्जुना तुझे चित्त, अर्जुना तुझं मन जरी द्रवीभूत झाले असे. या ठिकाणी द्रवीभूत झालं म्हणजे पगळलं किंवा त्याच्या ठिकाणी अंतकरणामध्ये अत्यंत कोमलपणा निर्माण झाला.
परंतु तरी हे अनुचित संग्रामसमयी आपण इतक्या दुरून येतो, इथं जरा चिंतन करताना थोडं वेगामुळं किंवा काही इतकी त्याची साखळीबद्ध शृंखलाबद्ध झालं नाही तर थोडं आळस येणं साहजिक आहे. पण तरीसुद्धा माऊलीची प्रार्थना करून आपण झोपायचं नाही. झोपलं तर मग हा विषयाचा परिचय, बरं झोपलं थोड्या वेळानं जागं झालं तर मागचा आणि पुढचाही संदर्भ लागत नाही. म्हणून त्यासाठी मागचा पुढचा संदर्भ लागावा म्हणून देवाकडेच प्रार्थना करायची अगोदर शांत मनाने की आम्हाला झोप येऊ देऊ नको. मग तरी जेल काय तरी हे अनुचित संग्रामसमयी, पण ह्या संग्रामसमयी म्हणजे ह्या युद्धाच्या वेळेला हे अनुचित आहे. तुम्ही म्हणाल का आम्ही तर झोपलो नाही, प्रत्येकजण आपला विचार करील मी झोपलो नाही, हे झोपलं नाही. खरोखरच कोणी झोपलं नाही, पण झोपू नये म्हणून आपण म्हणतो. अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत, हे अर्जुना तुझं चित्त तुझं अंतकरण जरी द्रवीभूत झालं, या ठिकाणी तुझ्या अंतकरणाला पाझर फुटला, ह्या नातेवाईकांविषयी प्रेम निर्माण झालं, स्नेह निर्माण झाला, तरी हे अनुचित संग्रामसमयी, संग्रामसमयी म्हणजे युद्धाच्या समयाला हे अनुचित आहे, हे योग्य नाही, हे उचित नाही असं सांगतात भगवान. आता म्हणतात आगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्याशी नाही म्हणतले, आयशेनेही विष होय सुदले नवज्वरी देता. आता म्हणतात गोक्षीर झाले. गोक्षीर म्हणजे गाईचं दूध. गाईचं दूध किती पवित्र आहे. आगा पाहे पा दूध पवित्र आणि गोड असं सांगितलं की नाही. पाशी त्वचेच्या पदराड परित्या अवेरुनी गोचिड अशुद्धची शेविती असं सांगतात. आगा गोक्षीर जरी झाले, जरी गोक्षीर म्हणजे गाईचं दूध झालं तरी पथ्याशी नाही म्हटले तरीसुद्धा सांगितलं का सेवन करायचं नाही, सेवन करायचं नाही. कारण हे काय म्हणे पथ्य आहे, म्हणजे हे जर आपण भक्षण केलं तर आपल्याला काय होणार आहे, ते त्याचं परिणाम हा आपल्या रोगाची वाढ होण्यात होणार आहे. म्हणून कधी कधी पथ्य सांगतात, म्हणजे काही हे आमकं करू नका. पथ्य काय सांगितलं, दूध खाऊ नका, दूध पिऊ नका. पण ते काय कोणाचं, गाईचं, म्हणजे गाईचं पण प्यायचं नाही. का तर पथ्याशी नाही म्हणतले, ते सेवन करण्यासाठी नका करू असं सांगितलेलं आहे. कोणी आयुर्वेद शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे. तुम्ही वास्तविक दररोज माणसाने दूध घेतलं पाहिजे, आहे की नाही. दूध हा आहाराचा मनुष्य तो शतायुष्य होतो. तर आयुर्वयी घृतम असं सांगितलं आहे की मनुष्याला जर तूप मिळालं तर दररोज तुपाचं सेवन करणारा मनुष्य तर तो आयुष्यवर्धन करणारा असा घृत किंवा तूप हा घटक आहे. आणि ते तूप कोणापासून मिळतं, दुधापासून. जर घृताला पर्याय नसेल, आपलं पर्याय पाहिजे असेल, तूप तर काय मिळू शकत नाही, तर तुम्ही दूध, गाईचं दूध जरी तुम्ही भक्षण केलं तर तुम्ही 100 वर्ष जगू शकता असं आपल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये किंवा आपल्याकडं एक धारणा आहे. तर ते सांगतात. पण तिथं सांगितलं की दूध घ्यायचं नाही. ते लिहितात पथ्य अपथ्याचं डॉक्टर लिहून देतात, गोड खाऊ नाही, तर ते दूध घेऊ नाही. आणि ते म्हणतात असं सांगितलं. पण कसं आहे की एक मनुष्य होता आग्रही, तो काय म्हटला, अरे सगळ्या ठिकाणी दूध घेतलं पाहिजे, दुग्ध आहार हा नित्य सेव्य आहे असं सांगितलेलं आहे, मी ते घेणारच. अरे शास्त्राने दुधाचं एवढा महिमा वर्णन केला आहे, पण ज्या पुरुषाला नवज्वर म्हणजे नवीन ताप आलेला आहे आत्ताच, तर तापामध्ये दूध घेतलं, ही ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे. आता ही जी उदाहरणं आहे ना, ही उदाहरणं आयुर्वेद शास्त्रामध्ये आलेली आहेत. म्हणून या ठिकाणी काही लोक काय म्हणतात, आता काही लोक मूर्ख आहेत की त्यांना आत्ताचे ते नवीन त्याला आपण म्हणतो आधुनिक वैद्यक, त्याच्यामध्ये ते विचारलं का डॉक्टरला काय खायचं आणि काही नाही खायचं, ते म्हणतो काही खा, तुम्हाला काय होणार नाही. देतो खूप मोठी औषधं त्याच्यामध्ये, आणि ताप आला का ताप उतरायचा, जंतूचा उपसर्ग करण्यासाठी प्रतिजैविक ज्याला म्हणतात ते अँटीबायोटिक द्यायचे. आणि त्याच्यामुळे काय म्हणतो, ते म्हणतो आम्हाला काय, हा दूध खात होता, पण दूध खाल्लं नसतं तर आधी बिना औषधाचा 2 दिवसात ताप उतरला असता, तो 10 दिवस काढला. आणि म्हणतो कुठं पथ्य पाळलंय, पण पथ्य न पाळण्याचे दुष्परिणाम भोगले अशी गोष्ट आहे की नाही. तसं या ठिकाणी म्हणतात की पथ्याशी नाही म्हणतले, घेऊ नका म्हटलंय, पण तो म्हणता मी घेईल. आईशेनेही विष होय सुदले नवज्वरी देता. नवीन आलेला जो ताप आहे त्या तापामध्ये जर दूध घेतलं तर त्या दुधाचं काय होतं असतं, विष होय, विष होतं असं उदाहरण दिले. म्हणजे सकाळी मी त्यांना म्हणणार होतो की ज्ञानेश्वर महाराजांचा सिद्धांत तर काय, पण दृष्टांतसुद्धा जगात कोणी खोटा करू शकत नाही.
दृष्टांत तर जाऊ द्या, आपलं सिद्धांत तर जाऊ द्या, पण दृष्टांतसुद्धा कोणी किंवा ह्याच्यामध्ये थोडंसं ह्याच्यामध्ये त्रुटी झाली. दृष्टांत आहे ना त्या शास्त्राचा तो काय आहे, आकाट्य सिद्धांतच आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणतात तैसे आणि आन करता नाशू होईल हिता मनवणी तो आता सावध होई. तैसे आणि आन करिता, आणि म्हणजे दुसऱ्या मनुष्याने, आणि आन म्हणजे दुसरंच काही, म्हणजे भलत्याने भलतंच जर केलं तर हिता नाशू होईल, त्याचं कल्याणाचा काय होईल, नाश होईल. भलत्याने भलतं करणं म्हणजे त्या वर्णाश्रमाचा त्या देशकालानुरूप शास्त्राने सांगितलेल्या गोष्टीचा जर मनुष्याने अनुष्ठान किंवा आचरण केलं तर त्याने त्याचं निश्चित कल्याण होईल. आणि केलं नाही आणि आन करिता, भलत्याने भलतं केलं तर नाशू होईल हिता, त्याच्या हिताचा, कल्याणाचा, त्याच्या श्रेयाचा नाश होईल, त्याला श्रेय प्राप्त होणार नाही. म्हणून आता तू सावध होई. म्हणून त्याला म्हणतात, म्हणून अर्जुना तू कोण आहे, अर्जुन आहे. मग अर्जुन आहे परंतु आतापर्यंत तर तू सावध झाला नव्हता, आता सावध होई. आता तरी तू काय हो, सावध हो. आणि ह्या स्वधर्माचरणानुसार किंवा धर्माच्या अनुसरून असणारं हे युद्ध करण्याला तू प्रवृत्त हो. याच्यामध्ये अर्जुन क्षत्रिय आहे म्हणून त्याला युद्ध सांगितलं. त्या ठिकाणी शूद्र असता तर त्याला सेवा सांगितली असती, वैश्य असता तर त्याला काय सांगितलं असता, व्यापार सांगितला असता, धर्मानुसार कर. ब्राह्मण असता तर त्याला सांगितलं असतं तू षटकर्म करण्याचा अधिकारी आहे, असं त्याला सांगितलं असतं. नाही तर हे अर्जुना सगळ्यांनी युद्ध करायला पाहिजे असं तर घेता येणार नाही. अर्जुनाला युद्ध सांगितलं कसं, म्हणजे काय सगळ्यांनाच युद्ध करायला सांगितलं का? अर्जुनाचा वर्ण क्षत्रिय होता म्हणून त्याला युद्ध करायला सांगितलं. आता आपल्याला काय सांगितलं, नाही तेवढा भाग काय आपल्या उपयोगाचा नाही, तेवढा वाचायचंच नाही, ऐक नाही. म्हणून तो आता सावध होई, तो आता सावधान हो. वायाची व्याकुळ काही आपला निज धर्म पाही, जो आचरिता बाधू नाही कवने काळी. अर्जुना तू वायाची, निरर्थक, बिनाकारण व्याकुळ काही, तू कशाला व्याकुळ होतोस की हे मरतील, मला पाप लागेल, ह्या भीतीनं तू व्याकुळ झालेला आहे ना. पण तू हे तुझं व्याकुळ होणं हे कसं आहे, वायाची, हे निरर्थक आहे. आपुला निज धर्म पाही, तो आपला स्वतःचा निजधर्म म्हणजे स्वधर्म काय आहे, निजधर्म हा चोखडा. आपला काय निजधर्म, मी कोणत्या जातीत जन्मलेला आहे, माझं काय कर्म आहे, याप्रमाणे तो आपला जो धर्म, तो वेदाने ज्याला जो सांगितला तो निजधर्म, स्वतःचा कोणता धर्म आहे तो तू पाही, तो पहा, त्याचा विचार कर, जाणून घे. जो आचरिता बाधू नाही कवने काळी. आणि त्याच्यात हे की जो धर्म आचरण करीत असताना कवने काळी बाधू नाही, कोणत्याच वेळेला आपल्याला दोष लागणार नाही. म्हणून धर्माचरण करत असताना त्या धर्माचरणाच्या नियमाप्रमाणे आपल्याकडून जरी वरवर पाहता काही विरुद्ध झालेलं दिसलं तरी त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचं पाप उत्पन्न होत नाही. कारण जे वेदाने सांगितलं आहे ते करा, इदम करू, ते आपण करीत आहोत. इदम मा करू असं जर म्हटलेलं असलं, करू नका, आणि ते केलं तर पाप निर्माण होईल. परंतु क्षत्रियाचा स्वधर्म काय, क्षत्रियाचं काय कर्म सांगितलेलं आहे, शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष्यम युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. स्वाभाविक असं क्षत्रियाचं कर्म आहे की त्या ठिकाणी आपला भाऊ, आपले वडील, आपला मित्र, आपले गुरु कोणी समोर आले तर त्यामध्ये युद्ध क्षत्रियांनी त्याच्याबरोबर युद्ध करावं, त्याला पातक लागत नाही. उलट त्यांनी सांगितलं युद्धामध्ये जर त्यांनी लिहिले दोन पुरुष जे आहे ना, एक संन्यासी, युद्धामध्ये आपलं संन्यासी जो मरणानंतर तो कुठं जात असतो, ब्रह्मलोकाला जात असतो. आणि दुसरा कोण जात असतो, जो एक युद्धामध्ये यो विरा रणे हातहा, जो रणांगणामध्ये मृत्यूला सामना करतो म्हणजे मृत्यू पत्करतो, तो पुरुषसुद्धा कुठं जातो, ब्रह्मलोकाला जातो, स्वर्गाला जातो, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून म्हणतात की म्हणून तो वायाची व्याकुळ काही आपला निजधर्म पाही, जो आचरिता बाधू नाही कवने काळी. कधी जर स्वधर्माचरण केलं तर त्याला बाधू म्हणजे त्याची हानी कधीही होत नाही. जैशी मार्गेची चालता, जैसे मार्गेची चालता आपावो न पवे सर्वथा,
का दीपाधारे वर्तता नाडळीजे. एकदा मनुष्य धर्माचरणाप्रमाणे वागायला लागला, मार्गेची चालता. एखादा मनुष्य अगदी राजमार्ग आहे की नाही, महामार्ग, आणि त्या मार्गाने जर चालत असला तर आपाव न पवे सर्वथा, त्याची कधी हानी होईल का? कधीच हानी होणार नाही. त्यांनी लिहिलं असा मार्ग जर असला राजमार्ग तर आंधळा मनुष्यसुद्धा पळू शकतो, आहे की नाही. म्हणजे त्यामध्ये कोणता प्रतिबंधच नाही. याचाच अर्थ जेवढा मनुष्य धर्माचरणाने युक्त मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनुष्ठान करत असेल तर त्याला कोणतंच बाधा किंवा संकट येणार नाही. का दीपाधारे वर्तता नाडळीजे, त्यासाठी का, अथवा त्याला एक उदाहरण देतात, दीपाधारे वर्तता. एखादा मनुष्य रात्र आहे आणि रात्रीमध्ये त्याला प्रवास करायचा, तर त्यांनी काय करायचं, फक्त दिवा हातात घ्यायचा आणि त्या दिव्याचा आधार घ्यायचा. तर दीपाधारे वर्तता, त्या दिव्याच्या आधाराने तो जर एखादं कार्य करायला लागला तर रस्त्याने, म्हणजे काय, रस्त्याने तो वाटचाल करू लागला तर नाडळीजे, तो कधी अडखळेल का? आणि जर त्याच्या हातात दिवा नसेल तर, आणि तो मनुष्य रात्री पळायला लागला तर अडखळल्याशिवाय राहील का? म्हणजे स्वधर्म हा कोणी एक दिवा आहे. आपल्याजवळ स्वधर्माचा दिवा घेतला आणि जे काही शास्त्र सांगेल त्याप्रमाणे जर आपल्या स्वधर्माचं आपण अनुष्ठान करीत राहिलो तर आपल्या जीवनात नाडळीजे, कोणत्याच प्रकारचा आपल्याला अडथळा येत नाही. तया परिपार्थ. आता काही लोक तर म्हणतात जितकं आम्ही चांगलं धर्माचं आचरण, पहिलं आमचं चांगलं चाललं होतं आणि आता धर्माचं आचरण करायला लागल्यापासूनच आमच्यावर उलट जास्त संकट यायला लागली, असं म्हणतात. आणि इथं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दीपाधारे वर्तता नाडळीजे, तैसं मार्गाची चालता आपाव न पवे सर्वथा. हे बाहेरून तुम्हाला त्याला क्लेश असणारे, संकट असणारे दिसतात, पण त्याला या ठिकाणी त्याचा मरणोत्तर त्याची गती जी आहे ते अतिशय चांगली होणार आहे. दुसरी गोष्ट, इथं तुम्हाला दिसत असेल का तो पूर्वी श्रीमंत होता आणि आता तो काय झाला, दरिद्री झाला. परंतु श्रीमंती कशासाठी पाहिजे? समाधानासाठी, आहे की नाही. गरिबी का नको? समाधानासाठी, बरोबर ना. मग आता त्याला काय पाहिजे? जर तो श्रीमंतीवर त्याचं श्रीमंती आणि समाधान यांचा जर नित्य संबंध असता तर या ठिकाणी श्रीमंताची झोप कधी डिस्टर्ब झाली असते का? आहे की नाही. आणि गरिबीचा आणि समाधानाचा संबंध नसता तर दिवसभर कष्ट करणारा आणि रात्री अर्धपोटी झोपणारा, बरोबर ना, शेतमजूर हात्याचं उश्य आणि पृथ्वीचं अंथरूण आणि आकाशाचं पांघरून करून त्या शेतामध्ये रात्रीच्या वेळी निर्धास्त डराडूर झोपला असता का? आहे की नाही. याचा अर्थ काय आहे की जो मनुष्य धर्माचरण करतो त्याचं बाह्य जीवनामध्ये जरी त्याच्या ठिकाणी आपल्याला दुःख दारिद्र्यादी दिसले तरीसुद्धा तो त्याच्या अंतरंगामध्ये समाधानी असतो. त्याचं चिंतन सांगतात की रामतीर्थांनी लिहिले, गंभीर समुद्र असतो, अथांग समुद्र असतो आणि त्या समुद्रावर काय आहे, डोंगरासारख्या लाटा उसळत असतात, आहे की नाही. पण हे कुठे आहे? वरच्या पृष्ठभागावर आहे का आतमध्ये त्या लाटा उसळतात? वरच्या पृष्ठभागावर आहे. तसा निष्काम कर्म करणाराही पुरुष आणि निष्कर्म्य दशेलाही प्राप्त झालेला पुरुष वरून त्यांच्या जीवनामध्ये कितीही अथांग अशा प्रकारच्या दुःखादिकांच्या लाटा असल्या तरी त्या आतमध्ये मात्र काही गंभीर अशी शांती आणि गंभीर असं समाधान त्यांना प्राप्त होत असतं. आणि हे सगळं काय आहे? अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. तया परिपार्था स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय. आता ते काय म्हणतात? तया परिपार्था. तयापरी म्हणजे काय? जर मनुष्य नीट मार्गाने चालला तर त्या ठिकाणी त्याला कोणती बाधा होत नाही. आणि याशिवाय जसं दीपाच्या आधाराने, दिव्याच्या आधाराने चालणारा मनुष्य अडखळत नाही, तयापरी, त्याप्रमाणे हे पार्था, अर्जुना, स्वधर्मे राहटता, आपण आपल्या स्वधर्माचं आचरण करीत असताना सकळ काम पूर्णता सहजे होय. ते म्हणतात सकळ काम पूर्णता म्हणजे सगळ्या प्रकारच्या कामनांची पूर्ती, आणि ती सहजे होय म्हणजे सहजच होते. जर मनुष्याने धर्मशास्त्राचा आधार न घेता आपल्या कामना पूर्ण करण्याचा प्रयत्न कितीही केला तरी कोठे काही आणि एक आहे एक नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. किंवा त्या ठिकाणी त्यांच्या कामना जरी पूर्ण झाल्या, त्यांचा प्राप्ती झाली तरी त्याचा योग झाला तरी क्षेम होताना दिसत
नाही. आणि त्याच्या अंतःकरणाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे रम्य समाधान त्याच्या अंतःकरणात किंवा परमाशांती कधीच उद्भूत होत नाही धर्माचरण न करणाऱ्या पुरुषाच्या. परंतु तर जर स्वधर्मे राहता, जर त्याने आपल्या धर्मानुरूपच जर आचरण करीत असला, इथं स्वधर्म म्हणजे कोणता? वेदविहित हा धर्म, वेदाने सांगितलेल्या म्हणजे धर्माचं तो जर आचरण करीत असला तर सकळ कामपूर्णता सहजे होय, त्याच्या सगळ्या कामनांची पूर्तता होते. आपल्या वैशेषिक दर्शनामध्ये धर्माचं लक्षण त्यांनी तर असं सांगितलेलं आहे की यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सहा धर्म. जिथं इहलोकामध्ये सुद्धा त्याला इच्छेची पूर्णता होते आणि मरणोत्तर जीवनात परलोकामध्ये देखील त्याच्या इच्छेची पूर्णता होते. म्हणजे या लोकातही जो सुखाने नांदू शकतो आणि मरणोत्तर जीवनही त्याचं चांगल्या प्रकारे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती, त्याला धर्म असं वैशेषिक दर्शन म्हणतं. आपल्या महाभारतामध्ये सांगितलं धर्मेन धारयते प्रजा. धर्म काय आहे? जेणेकरून सगळी प्रजा आनंदी राहू शकेल त्याला धर्म असं म्हणतात. म्हणजे धर्म. आणि कधी राहते? ह्या प्रजेचं धारण पोषण चांगल्या प्रकारे कधी होतं? आता एवढे गुन्हेगारीचं वगैरे जे प्रमाण आहे याचं कारण काय आहे? धर्माच्या विरुद्ध वर्तन का दुसरं काय आहे? जर धर्माच्या छत्राखाली सगळे लोक एकत्र आले, वैदिक सनातन धर्माच्या नियमाला पाळून त्याला स्वधर्माचं पालन, कोणाची भांडणं आहेत का? कोणाचे राग द्वेष कलह काहीच होणार नाही. हे सगळं कारण कोण आहे? अधर्माचरण. म्हणून म्हणतात स्वधर्मी राहता सकळ काम पूर्णता सहजे होय. आणि सहजच त्याला काय होतं? इथंही त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होतात, मरणोत्तर जीवनातही त्याच्या कामना पूर्ण होतात. इतकंच नाही तर त्या पुरुषाला मोक्षसुद्धा प्राप्त होतं. खऱ्या सगळ्यांच्या कामाची पूर्णता कधी होईल? सगळ्या कामाची पूर्णता कधी होईल मनुष्याच्या? मोक्ष मिळाला तर. ऐक ना, सगळ्या कामना पूर्ण झाल्या तर. आणि सगळ्या कामना कधी कशात पूर्ण होतील? फक्त मोक्षामध्ये. की मनुष्याला कोणत्याही प्रकारचे आता मिळवायचं म्हणून काही राहत नाही, जाणायचं म्हणून काही राहत नाही. म्हणून अशी जी स्थिती आहे तिच्यामध्ये तो मोक्ष जर धर्माचरणाने मिळाला. कारण काय? तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही आण परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ज्ञानाने मोक्ष आहे, परंतु ज्ञानाने मोक्ष आहे मग कर्माचं काय गरज आहे? अहो ज्ञानाने मोक्ष होतो, पण त्या ठिकाणी ते ज्ञान स्थिर राहील त्याच्यामध्ये. असं चित्त काय झालं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे. आणि ती चित्ताची शुद्धता कशाने होते? स्वधर्माचरणाने होते. म्हणून या स्वधर्माचरणाने त्याला सहजच इहलोकातले भोग सहजच मिळून जातात, त्याला परलोकातले भोग सहजच मिळून जातात आणि मोक्षसुद्धा त्याला काय होतो? सहजच मिळून जातो. म्हणून सकळ काम पूर्णता सहजे होय, अनायास होते असं सांगितलं. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया अनिक काही संग्राम वाचोनी नाही उचित जाणे. म्हणून या कारणाने या लागी म्हणजे ह्याच कारणाने मी म्हणतो की पाही अर्जुना तू पहा, जरा विचार कर. तुम्हा क्षत्रिया संग्रामा वाचोनी अनिक काही उचित नाही हे जाणे. असं आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना थोडं अन्वय करत जायचा. अन्वय करता आला म्हणजे करता येत होते थोडं तिथल्या तिथं एकदा मागं एकदा पुढं करता बरोबर होतं. आणि ते केलं का मग आपल्याला अर्थ काय वाटायला लागतो? सोपा वाटायला लागतो. आता इथं म्हणतात बघा काय? म्हणून या लागी पाही. म्हणून या कारणाने पहा अर्जुना, तुम्हा क्षत्रिया म्हणजे तुम्ही असणारे जे क्षत्रिय लोक आहेत त्यांना संग्रामा वाचून अनिक काही, युद्धा वाचून दुसरं काही उचित नाही. नाही मागे ना उचित नाही. जाणे हे तू आता जाण. आपल्या हे ज्ञानेश्वरीमध्ये तर स्वल्पविराम, अर्धविराम, दंड, प्रश्नचिन्ह सगळी केलेली आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचं चिंतन करायला सोपं होईल. तर ते सांगतात म्हणून क्षत्रियाच्या दृष्टीनं पाहिलं ना अर्जुना, तर क्षत्रियाला संग्राम म्हणजे युद्ध करणं याच्या इतकं दुसरं उचित काहीच नाही. आणि त्याला ते उचित करतो का संग्रामापासून परान्मुख होतो? परान्मुख होतो. मग तो उचित करतो का अनुचित करतो? अनुचित करतो. आता म्हणतात मग काय करायचं? अर्जुन म्हणायला भगवान सांगतात अरे अजून तुला सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही. मग काय कर? निष्कपटा व्हावे उशिना घाई
झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. ते म्हणतात अरे निष्कपटा व्हावे, निष्कपट व्हावं या ठिकाणी. आणि उशिना घाई झुंजावे. आता अजून निष्कपट म्हणजे कोणत्याही प्रकारचं कापट्य मनामध्ये ठेवायचं नाही. म्हणजे अगदी तुझं नाव अर्जुन आहे ना, अर्जुन म्हणजे रुजुत्वात अर्जुना, सरळ सरळ. तेव्हा आपल्या जीवनाचं तुला खरं कल्याण करायचं असेल तर उशिनाघाई झुंजावे. म्हणजे जे लोक आपल्या उशिनाघाई म्हणजे आपल्या समोर उभे जे राहिलेले ना, तर त्याला उशिनाघाई, त्याला काय करायचं, घाव, आघात, त्याच्यावर बाणांचा वर्षाव करायचा आणि मग झुंजावे, त्याच्याबरोबर युद्ध करायचं. म्हणजे उशिनाघाई झुंजायचं म्हणजे काय, उसनं फेडायचं. तुझा एक बाण ना तर माझे दोन बाण, तुझी एक गदेचा प्रहार ना माझे दोन गदेचे प्रहार, याला म्हणतात उशिनाघाई झुंजावे. या ठिकाणी आपण एकमेकाला उशिनाघाई, त्यांनी दिलेला जो घाव आहे ना त्याच्या उसण्यात त्याला काय करायचा, दुसरा घाव द्यायचा. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही, तू उशिनाघाई झुंजावे. समोरासमोर उभं राहून घाव कर, एकमेकावर आघात करा, शस्त्राचा वर्षाव करा आणि ते उसणं फेडून टाका. आणि निष्कपटा सरळ सरळ. हा जो आहे ना दुर्योधन, तो युद्धामध्ये कसा प्रवृत्त झाला आहे, किंवा जयद्रथ हे कपटाने प्रवृत्त झालेले. अर्जुन या ठिकाणी कपटाने प्रवृत्त झालेला नाही. या ठिकाणी अर्जुन कसा आहे, सावध आहे. ते कोण काय अश्वत्थामा होता द्रोणाचार्याला, हां, तर त्याच्यामध्ये ते काय म्हटला, अश्वत्थामा हता. तर धर्मराजाला विचारलं तर धर्मराज काय म्हटला, नरोवा कुंजरोवा, हळूच वा म्हटला. नरो मोठ्याने म्हणला आणि कुंजरो हळूच म्हटलं. त्यामुळे त्याला काय वाटलं, द्रोणाचार्यांना अश्वत्थामा मेलेला आहे, म्हणून त्यांनी काय केलं, युद्ध थांबवलं. बरोबर आहे ना. परंतु याच्याबद्दल त्या युधिष्ठिराला काय करावं लागलं, प्रायश्चित भोगावं लागलं. का, धर्माच्या विरुद्ध केलं. तेवढ्याच अंशात आहे. आता कोण आहे द्रोणाचार्यांसारखा, आहे की नाही. हा पार्थो द्रोणाचा केला, याने धनुर्वेदू मज दिधला असं अर्जुन म्हणतो. आणि त्याला काय करावं लागलं, त्या काय त्याने अंगुष्ठ त्या नारायणी मुखे वदविले धर्म आणि अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. ते कोणी बोलवलं होतं, भगवंताने सांगितलं तू फक्त असं म्हण, नरोवा कुंजरोवा, बरोबर ना, असं म्हण. तर त्याच्या भगवंताच्या आग्रहाने तो धर्मराज म्हटला होता. तो सत्यवादीच होता, परंतु तरीसुद्धा म्हटला. पण देवाने सांगितलं तरीसुद्धा धर्माच्या विरुद्ध केलेल्या आचरणाचं फळ असं झालं की महापंथाला जाताना त्याचा एक अंगठा गळून पडला. एवढा मोठा धर्मराज आणि त्याचा अंगठा का गळून पडला, तो खोटा बोलला म्हणे. कुठं, तिथं. वास्तविक खोटं का खरं याचा निर्णय अजून होत नाही. धर्मस्य तत्वम निहिता गोहायाम. पण तरीसुद्धा त्याला त्याचं फल भोगावं लागलं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ह्या धर्माविषयीचं इतकं प्रेम आहे की या ठिकाणी देवानी सांगितलं तरीसुद्धा धर्माचं विरुद्ध आचरण केलं तर त्याचं फल भोगावं लागतं, अशी सनातन वैदिक परंपरा सांगते. निष्कपटा व्हावे, उशिनाघाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. तर ते म्हणजे अर्जुना हे प्रत्यक्ष आहे, हे उघड आहे, ही काय आहे, सगळी आपली आलेली सनातन वैदिक परंपरा आहे. धर्माच्या आचरणापासून कोणी भ्रष्ट होता कामा नये. आणि त्याच्यापासून आचार भ्रष्ट झाला तर त्याला कष्टच प्राप्त होतील, त्याला खरंच सुख कधीच प्राप्त होणार नाही. हां हां हां, अर्जुनाचा जो रथ आहे ना तोपर्यंत काय चालत होता, आपला धर्मराजाचा जो रथ आहे तोपर्यंत पृथ्वीच्या 4 बोट वर चालत होता. पण नरो आधांतरी म्हणजे आकाशमार्गात. आणि ज्या वेळेला त्याने नरोवा कुंजरोवा म्हटलं त्या दिवसापासून तो पृथ्वीवर चालायला लागला. असं आहे. म्हणून ते सांगतात निष्कपटा व्हावे, उशिनाघाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं पार्थ लभन्ते युद्धमीदृशं. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. एक विचार याच्यामध्ये उपनिषदामध्ये आलेला, हे अर्जुनाचं चाललेलं आपण जे प्रस्तावना केली ना,
तर अर्जुनाला भगवान का सांगतात, तर असं सांगितलं की किती जरी तुम्ही ज्ञान ऐकलं तरी ना विरितो दुश्चरितात, ज्या माणसाचं चारित्र्य किंवा वर्तन चांगलं नाही किंवा ना अशांत, जो मनुष्य अशांत आहे, ज्याचं चित्त सारखं चंचल आहे, किंवा असमाहित म्हणजे ज्याचं चित्त एकाग्र होत नाही, आणि न अशांत माणसं, ज्याचं चित्त नेहमी अशांत राहतं, असा जो पुरुष आहे त्याला न प्रज्ञानेन एनम न आपनुयात, त्याला जरी किती बुद्धिमान असला तरी त्याला हे ब्रह्मज्ञान होत नाही. मग अर्जुनाला ब्रह्मज्ञान सांगितलं की नाही? मग याच्यापैकी अर्जुन जो आहे तो दुष्चरित्र होता का? दुष्टचरित्र, चरित्रभ्रष्ट नव्हता. त्या ठिकाणी तो असमाहित एकाग्रचित्ताचा नव्हता का? एवढ्या रणांगणामध्ये बाणांचा, रथांचा गडगडाट, बाणांचा सनसनाट तिथं चालू होता आणि तिथं त्याने आत्मतत्वाचा प्रश्न विचारला नाही का? त्या चित्त एकाग्र नव्हतं का? एकाग्र पण होतं. मग अर्जुनाच्या ठिकाणी कोणता दोष होता? अर्जुनाच्या ठिकाणी दुराग्रह होता. विषयासक्ती होती का? प्रज्ञामांद्य होतं का? तर त्याच्या ठिकाणी काय होतं? फक्त विपर्यय दुराग्रह. विपर्यय दुराग्रह म्हणजे बरोबर नाही, शब्द एकत्र. तर याचा अर्थ जे धर्माला तो काय समजायला लागला? अधर्म. आणि हाच दोष झाला की जो त्याला ज्ञानाचं फळ मिळू देईना, आणि ते दूर करण्यासाठी त्याला भगवंतानी त्याला कर्मयोगाचं आचरण सांगितलं. आणि जर एखाद्या मनुष्य म्हणेल जर तुम्हाला तत्त्वज्ञान बुद्धीवर आरूढ झालं नाही तर मग कर्म करा, आणि हाच उपदेश गीतेमध्ये केला, असं या ठिकाणी मानलेलं नाही. या ठिकाणी त्याच्या साधारण मोहाच्या निवृत्तीचा तोच उपदेश आहे, आणि हा जो उपदेश आहे हा उपदेश त्याचा साधारण मोह दूर करण्यासाठी केला नाही, असाधारण मोह दूर करण्यासाठी केलेला आहे. आणि त्या असाधारण मोहाचं स्वरूप काय असेल तर त्याला विपर्यय दुराग्रह आहे. तो दूर झाला की त्याचा मार्ग पुन्हा सुकर झाला. का तर त्याला पुन्हा आत्मज्ञान सांगावं लागेल? आत्मज्ञान सांगण्याची त्याला गरज नाही.